नमस्कार. न्यूज, सूर्योदय न्यूज, न्यूज 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिंचवण शिवारामध्ये आलेलो आहेत आणि चिंचवण शिवारामध्ये एक अशा ठिकाणी आलोत की आपण या शिवारामध्ये ही एकमेव बाग आहे आणि अशी सुंदर बाग आहे. ही बाग कशाची आहे म्हटल्यानंतर बऱ्याच जणाला प्रश्न पडेल, पण ही बाग आहे ड्रॅगन फ्रूटची आणि ड्रॅगन फ्रूट समावेत आहे. त्याच्यामध्ये मोहगनीचं पण उत्पादन घेतलेलं आहे. मोहगनीची झाडं आहेत. ही शासनाची स्कीम आहे मोहगनी. ह्याला खूप म्हणजे लागवडीसाठी अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळतंय. असं आपण पाहू शकता. हे ड्रॅगन फ्रूट्स आहेत आणि या ड्रॅगन फ्रूटमध्ये हे शेतकरी आहेत. हे ड्रॅगन फ्रूट पाहू शकता. कसे आकर्षक मोठे ड्रॅगन फ्रूट आहेत आणि याचा उपयोग एक औषधासाठी देखील केला जातो. आपल्यासोबत शेतकरी आहेत. नमस्कार. काय सांगाल, ही एकदम सुंदर आणि आकर्षक बाग आता सध्या फुललेली दिसते. सगळीकडे ड्रॅगन फ्रूट लागलेले दिसतात. तुम्ही तोडा पण केलेला आहे भरपूर. काय सांगाल कशा प्रकारचं ह्याचं म्हणजे लागवड आहे आणि लागवड केल्यापासून किती दिवसांनी ह्याला फळ लागतं? त्याचं लागवड केल्यापासून आपण जर जूनला लावलं तर 2 वर्षात त्याला फळ येतं. डिसेंबरला लावलं तर 1.5 वर्षात येतं. म्हणजे आपण लागवड करण्यावर आहे त्याची. 18 महिन्यामध्ये ह्याला फळ येतं. 18 महिन्यामध्ये फळ आल्यानंतर ह्याचं जे फळ आहे ते तुम्हाला दिसतंच. मोठी साईज आहे. पुन्हा नवीन कळ्या आल्यात. आता हे कंटिन्यू चालूच आहे असं. आता थोडा पाऊस बंद आहे ना, तर एक 2-3 दिवसांनी पाऊस आल्यानंतर ह्याला लगेच कळी येईल. बघा इकडे सुद्धा मोठमोठे फळ आहेत. मला सांगा की हे जे ड्रॅगन फ्रूट आहे, आता हे कळ्या वगैरे इथे लागलेल्या आहेत. ड्रॅगन फ्रूट आहे. मला एक सांगा तुम्ही की हे बघा हे हातात बसत नाही फळ. हे जवळजवळ 600-700 ग्रामचं फळ आहे आणि ह्याला तोडायला सुद्धा काही त्रास नाही. हे असं सुद्धा आपण तोडू शकतो. मला सांगा की आपल्याकडं गेल्या 6 महिन्यापूर्वी, 1 वर्ष 2 वर्षापूर्वी आपल्याकडे हे कुठेही हे फळ बघायला मिळत नव्हतं. याचा क्लायमेटचा म्हणजे काही याच्यावर काही इफेक्ट पडतो का? म्हणजे त्याला वातावरणाचा सध्या आपल्या इकडचं वातावरण जे आहे ते पोषक आहे आणि जमीन जेवढी हलकी असेल तेवढी ह्यांना चांगली आहे. जेवढी काळी जमीन असेल तर मग त्या फळावर म्हणा किंवा बागावर रोगराई येते. ऐन वेळेला ज्यावेळेस बाग तोडायला येतो त्यावेळेस पाऊस चालू राहतो. मग काळ्या जमिनीमध्ये चिखल राहतो. आता ही आपली जमीन थोडीशी मीडियम टाईप आहे. मीडियम टाईप असल्यामुळे इथं ह्या जमिनीमध्ये किती पावसामध्ये आपण ह्याचे फळ तोडू शकतो. आता याचा एक विचार जर विचारायचं म्हणलं तर आपल्याला ही जी ह्याच्या फळासाठी आता ही बाजारपेठ या ठिकाणी म्हणजे ह्या फळ जे आहे ड्रॅगन फ्रूट आहे, या बाजारपेठ कुठं कुठं उपलब्ध आहे आणि हे कुठे जातात? म्हणजे बाजारपेठेचं कसं आहे, आता जवळजवळ आम्ही सगळेच लोक याला खातात. हे आयुर्वेदिक फळ हे कॅन्सरच्या ज्या सेल आहेत ज्या शरीरामध्ये तयार होऊ देत नाही, बीपी शुगर वाल्याला हे लाभदायक फळ आहे. आणि हे फक्त एकच शेतकऱ्यांनी ह्याला खूप काटे असतात. ह्याला डुक्कर, जनावर, शेळी, मेंढी काहीच खात नाही. माणूस सुद्धा ह्याला हात लावू शकत नाही, इतके काटे ह्याला. सर बघा जवळून ह्याचे काटे. म्हणजे आपल्या जे केकताड निमगाड असते निवडुंग आपण लहानपणी निवडुंग वर्गातलं हे झाड आहे. नाही, आपण लहानपणी निवडुंग खायचो. त्या काट्याने झाडून खायचो आणि ते छोटं असायचं. त्या टाईप मध्ये फळ आहे. हे पाहू शकता. हे कसे कळी लागलेले आहेत आणि मोठे मोठे ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी लागलेले आहेत. बरं, आपल्याला आपण एक सर्व्हिसमॅन आहात. ही डोक्यात एवढी आयडिया, कारण या भागामध्ये या परिसरामध्ये कुठेही समजा अशा प्रकारची लागवड नाही आणि हे आंतरपीक मोहगनीचं पण घेतलेलं, ही डोक्यात कुठून आयडिया आली? हे मी सांगली जिल्ह्यात होतो त्यावेळेस तिकडं 2-3 ठिकाणी लागवड होती आणि तेव्हा ते व्हाईटची लागवड होती. हे आपलं जम्बो रेड आहे, म्हणजे बाहेरून पण रेड आणि आतून पण रेड. तर तिथं व्हाईटची लागवड होती. मी त्यावेळेस तिथं गेलो होतो आणि त्यावेळेस सुचलं होतं की आपण लागवड करावी म्हणून. त्यावेळेस वेगवेगळं काय दुसरे फळझाडं म्हणा, इतर फळझाडं, आंबा वगैरे असा विचार. हे बघा हे किती मोठं फळ चालू होता आपला. नंतर बदली करून आल्यानंतर मग असा निर्णय घेतला की आता ड्रॅगन फ्रूट लावावं. आता मला सांगा की हे भागातले शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना आपला काय सल्ला असेल? कारण शेतकरी खूप परेशान आहेत. कापसामध्ये उत्पादन व्यवस्थित निघत नाही, रोग पडतात. कुठं इतर जर उत्पादन जर आपण घेतले तर त्याला व्यवस्थित भाव मिळत नाही. तर आपण शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही? आता कसं ह्याची लागवड करायला काय अडचण नाही. ह्याची म्हणजे रोप वगैरे भरपूर उपलब्ध होतात. आम्ही ज्यावेळेस रोप आणले त्यावेळेस खूप महाग होते. बरं, त्यांना शेतकऱ्यांना काय सल्ला असेल की बाबा हे म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे लागवडीसाठी त्यांना शेतकऱ्यांनी फळझाड लागवड करावी. फळबागा जरी लागवड केल्या तरी काय हरकत नाही. फक्त
दुसऱ्याच्या वर अवलंबून राहून लागवड करू नये. म्हणजे समजा आता कामगारावर 100% सोडायचंय, मग ह्याला तसं चालणार नाही. आता आपल्याला या कामामध्ये कोण कोण मदत करतात आहे? आता आपले तुमचे वडील देखील या ठिकाणी आहेत. हे माल छाटलेला आहे, तोडलेला आहे. या जे कॅरेट आहेत हे पूर्णपणे भरलेले आहेत. मार्केटसाठी जाण्यासाठी हे माल आता सज्ज झालेला आहे. हा माल बघा, एक नंबर 1 क्वालिटीचा माल आहे. हा जर माल असा माल भेटला तर मार्केटमध्ये याला खूप रेट मिळतो, चांगला मिळतो. परंतु याला कष्ट देखील करावं लागतं. यांच्या घरातले सगळं परिवार याच्यासाठी झटत आहे. न्यूज 24, सूर्योदय न्यूज, HM न्यूज, हनुमंत म्हात्रे. धन्यवाद.